दुसरा महत्त्वाचा मुद्दा नॉर्मली डिस्कशनमध्ये असतो ते फेशियल्स किती दिवसाला करायचे आणि हे करणं खरंच गरजेचं आहे का. नॉर्मली कुठल्याही स्किनला एक स्पेसिफिक पॉइंटपर्यंत एक नॉर्मलाइज इक्वलाइज स्किन टोन किंवा एक मॉइश्चराइज लेवल आणण्यासाठी मिनिमम 3 ते 4 वेळा तुम्ही हे केलं पाहिजे. तर इनिशियली तुम्ही 4 सेशन्स पहिले 7 दिवसाला रिपीट करावेत. त्याच्यानंतर तुम्ही दर 15 दिवसाला हे सेशन्स रिपीटेडली ठेवावेत. त्याच्यामुळे तुमचा स्किन टोन किंवा टेक्स्चर किंवा स्किनमध्ये मॉइश्चरायझेशन हे नेहमी तसंच राहतं. परत बरेच लोक असा प्रश्न करतात की हे फक्त फिमेलसाठीच आहे का, मेलच्या स्किनसाठी काही वेगळं नाहीये का. तर फिमेल आणि मेल स्किनमध्ये बराचसा फरक असतो. फिमेल स्किन फार सेन्सिटिव्ह असते, लेयर्ड वाईज खूप थिन असते. मेल स्किन खूप थिक असते. एक्सपोजर सनलाईटला किंवा बाहेरचा एक्सपोजर मेल स्किनला खूप जास्ती असतो. त्याच्यामुळे मेल स्किनसाठी आपण स्पेसिफिकली डिझाईन्ड ॲडम्स फेशियल म्हणून आहे, तो कस्टमायझेबल आहे. कारण प्रत्येक मेल एकसारखा नसतो. प्लस काही लोकांना बियर्ड असतात, काही लोकांना मुस्टॅच असतात, काही लोकांची स्किन वेगळी असते आणि टॅनिंग भरपूर झालेलं असतं. तर अशा लोकांसाठी आम्ही ॲडम्स फेशियल म्हणून एक डिझाईन केलेलं आहे. तर हे थोडीशी एक शॉर्ट माहिती होती फेशियल्स बद्दल. आणखीन मी नक्कीच पोस्ट करत राहील. थँक्यू सो मच.